Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मदत ना करू। गेल्या वर्षभरापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दहशतवाद, मुजोरी, झुंडशाही, शिवराळ भाषा, ओबीसीच्या नेत्यांना धमक्या, ओबीसीच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना धमक्या, अशा या महाराष्ट्रामध्ये जे 1 वर्षापासून हे दहशतीचं वातावरण ज्या मनोज जरांगेंनी चालू केलं आणि जाती जातीमध्ये विष कालवलं, ह्या मनोज जरांगेंनी खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडले। आमदाराची, खासदाराची जात काय असते ते आपल्याला कळलं। त्या मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून ते बसले। अहो, छत्रपतींची जात नसते हे आम्हाला आतापर्यंत शिकवलं होतं, पण ह्या मनोज जरांगेंनी छत्रपतींची जात इथे येऊन त्यांना दाखवायला लावली। यासारखं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये नसेल। ह्या मनोज जरांगेंनी ओबीसीचा घात करायला, ओबीसीचा आरक्षण संपवायला जी बारामतीच्या काकांची जी सुपारी घेतली आणि इथं जी गरळ ओकली, महाराष्ट्र पेटला, ओबीसींची घरं जायली गेली, ओबीसींच्या दुकानांवर हल्ले केले गेले, आमच्या नाभिक बांधवांवर, आमच्या कुंभार बांधवांवर हॉटेल जायली गेली। महाराष्ट्र एका झुंडशाहीच्या दहशतीमध्ये दबलेला असताना ओबीसींची एकजूट झाली। ह्या मनोज जरांगेच्या आणि त्याच्या प्रस्थापित हे जे सगळे त्याचे मायबाप, आमदार, खासदार, हे राजकारणी, राज्यकर्ते स्वतःच्या फक्त जातीला मोठं करायचं आणि ओबीसींना कुठेतरी खाली धुळीत मिळवायचं, याच्यासाठी त्यांनी हे जे षडयंत्र केलं होतं त्याला या मनोज जरांगेच्या गोदापट्ट्यात, मनोज जरांगेच्या अंतरवाली सराटीमध्ये येऊन या आमच्या ओबीसींची एकजूट होऊन त्याला आज त्याच्या मैदानामधून पळवून लावलाय आपण। अरे मनोज जरांगे, तुला छाती ठोकून म्हणत होता ना मला खेटून दाखवा, माझ्या नादी लागू नका, माझ्या नादी लागू नका, तुझ्या नादी लागलो। उपोषणाला उपोषणाने उत्तर दिलं, शिवराळ भाषा बोलत होता, तुला शिवेंनी उत्तर दिलं, पुरावे बोलत होता, गॅझेट बोलत होता, तुझ्या तोंडावर आम्ही गॅझेट फेकून मारले। तुझ्या दम नव्हता, 3-3दा सलाईन घेऊन उपोषण करतो तू, अरे तरी आम्ही दटून इथं उभे। मनोज जरांगे, इथनं पुढं अशी ओबीसीला डेवचायची हिम्मत करू नको। आणि तुला आम्ही चॅलेंज देतो की आता हे तुझ्यामुळं, तुझ्या जातीच्या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे आमचे ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी जे 57 लाख कुणबी दाखले दिलेत ना, ते दाखले तू मुंबई न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये वाचून दाखव। तुला चॅलेंज आहे, तुला किती अक्कल आहे आणि तुझ्यामध्ये किती दम आहे ते बघतो। या महाराष्ट्रामध्ये एवढं दुर्दैव, एवढा जातीवाद बघितला नसेल। आमदार, खासदार ज्यांना ओबीसींनी मतं दिलेली आहेत, त्या ओबीसींच्या मताची पर्वा न करता मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून तिथं बसतात, त्याला भेटायला येतात, मंत्री फोन करतात, त्याला सलाईन घ्यायला हे करतात। आणि आम्ही इथं 6 जण गेल्या 9 दिवसापासून बसलोय, आम्हाला साधा एक फोन त्यांना करूशी वाटत नाही। तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही बुडवून मराठेशाही आणायचे जे मनसुबे आणि जे प्रकार आपण बघितलेत, ह्याला महाराष्ट्र साक्ष आहे आणि महाराष्ट्र या पण गोष्टीला साक्ष आहे। या जातीवादी, या शिवराळ मनोज जरांगेंनी या अंतरवालीचं नाव बदनाम केलं होतं की या अंतरवाली सराटीमधून महाराष्ट्रामध्ये जातीवाद चालू झाला। गावगाड्यामध्ये मित्रांच्यात जातीवाद पेरला गेला, एकमेकाकडं द्वेषाने बघायला लागले। ती अंतरवाली सराटी आम्ही ओबीसींची एकजूट करून आज आम्ही पवित्र केली आहे। ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीचा हा पहिला लढा आम्ही इथे येऊन जिंकलोय। मनोज जरांगे, तुला शेपटी घालून पळायला लागलेलं आहे।
मोठमोठ्या बाता करत होता, का पळून गेला? बारामतीच्या तुतारी वाजली आणि टोपे नावाचं कबूतर इकडं आलं, मनोज जरांगेच्या कानामध्ये फुर्र केलं आणि मनोज जरांगे भुर्र गॅलेक्सी हॉस्पिटलला ऍडमिट.